जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जे पण नवीन क्रिएटर आहेत त्यांना सगळ्यांना एकच प्रश्न असतो की आमच्या व्हिडिओना व्ह्यूज का येत नाहीत। आणि मित्रांनो, ते व्हिडिओज नेमके कशा प्रकारे बनवायचे हे त्यांना माहिती नसल्यामुळे आणि नेमके कशा प्रकारे त्यांनी यूट्यूबवरती व्हिडिओला टाकलं पाहिजे किंवा कुठल्या टाइमला टाकलं पाहिजे किंवा कशा प्रकारे नेमकं यूट्यूबचं अल्गोरिदम काम करतो हे त्यांना माहिती नसल्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे व्ह्यूज येत नाहीत। आणि मित्रांनो, सेम तुमचं देखील असंच असणार आहे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक केलेलं आहे। कारण जर मित्रांनो तुमच्या नवीन व्हिडिओजला व्ह्यूज येत नसतील तर तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे आणि कशा प्रकारे काम केलं पाहिजे तरच तुम्हाला जे आहे ते चांगले व्ह्यूज येतील, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सोबतच मित्रांनो, व्हिडिओच्या लास्टला मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, म्हणजेच मी माझा जो चॅनल आता डेड झालेला आहे, कारण त्या चॅनलवरती मी अजिबात काम करत नव्हतो 1 ते 2 महिने, कारण त्यासाठी आपण म्हणजे चॅनल डेड होण्यासाठीच आपण त्यावरती काम केलं नव्हतं आणि पूर्णपणे आता तो चॅनल डेड झालेला आहे। म्हणजे जितके सबस्क्रायबर आहेत त्याच्या 25% पण त्या चॅनलवरती व्ह्यूज नाही आहेत। सो मित्रांनो, तो चॅनल आपण ग्रो करून दाखवणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो, या चॅलेंज व्हिडिओला तुम्ही कंप्लीट बघा लास्टपर्यंत, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्ह्यूज कसे येतील ते तर शिकायला भेटेलच, सोबतच लास्टला चॅलेंज कुठला आपण घेणार आहे ते देखील बघायला भेटणार। तर व्हिडिओला लाईक नक्की करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स सांगत असतो। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपला मित्रांनो एक मराठीमधला यूट्यूब मास्टर कोर्स आहे, ज्यामध्ये आतापर्यंत जवळपास 100 ते 125 लोकांनी हा कोर्स घेतलेला आहे आणि प्रत्येकाची जर्नी जी आहे एकदम चांगल्या प्रकारे चालू आहे। कारण त्या कोर्समध्ये आपण यूट्यूब चॅनल बनवल्यापासून चॅनलवरती पेमेंट येईपर्यंत किंवा ज्या पण काही गोष्टी असतात जसं की कॉपीराइट स्ट्राईक किंवा रियूज्ड कॉन्टेंट बऱ्याच लोकांना येत आहे, सगळ्यांवरती सोल्युशन आपण त्या कोर्समध्ये सांगितलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा कोर्स जो आहे तो पूर्णपणे मोबाईल फ्रेंडली आहे। म्हणजे तुमच्याकडे लॅपटॉप किंवा पीसी नसेल तरी देखील तुम्ही मोबाईलवरून यूट्यूब चॅनल कशा प्रकारे ॲक्सेस करू शकता, कशा प्रकारे चालवू शकता, हे सर्व तुम्हाला त्या कोर्समध्ये सांगितलेलं आहे। प्लस हा कोर्स पूर्णपणे मराठीत असून मित्रांनो, तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल कोर्स घेतल्यानंतर तर तुम्हाला एका स्पेशल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील ॲड केलं जातं आणि त्यामध्ये तुम्हाला जे पण क्वेश्चन्स असतील तिथून तुम्ही विचारू देखील शकता। तर मित्रांनो, हा कोर्स जो तो प्री रेकॉर्डेड आहे, म्हणजे यामध्ये सगळे एपिसोड पहिल्यापासूनच जे आहे ते रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत। सो त्यामुळे मित्रांनो, तुम्ही कधीही तुम्हाला जेव्हा टाइम भेटेल तेव्हा हा कोर्स तुम्ही नक्की बघू शकता। तर कोर्स घ्यायचा असेल तर फक्त 1299 तुम्हाला हा भेटून जाईल। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटेल, त्यावरून कोर्स घेऊ शकता। तर चला मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, आता सगळ्यात पहिली गोष्ट, जे पण नवीन क्रिएटर असतात त्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जे नॉर्मल क्वेश्चन्स असतो तो हा क्वेश्चन पडत असतो। मी तर माझा व्हिडिओ एकदम चांगल्या पद्धतीने बनवलेला आहे, माझ्या व्हिडिओचा टॉपिक देखील चांगला आहे। सेम टॉपिकवरती एका यूट्यूबरने व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्या व्हिडिओला इतके जास्त व्ह्यूज जात आहेत आणि माझ्या व्हिडिओला अगदी 100 व्ह्यूजसुद्धा क्रॉस होत नाहीत किंवा 200-500 व्ह्यूजसुद्धा क्रॉस होत नाहीत। असं का होत असेल? माझ्या चॅनलच्या काही सेटिंग्स जे आहेत ते चुकलेले आहेत का, किंवा मी व्हिडिओ चुकीच्या प्रकारे डाउनलोड म्हणजे अपलोड केला आहे का, त्याला काही वेगळी पद्धत माहिती आहे का अपलोड करण्याची, जेणेकरून त्याला चांगले व्ह्यूज येत आहेत? तर मित्रांनो, हे थोडंफार जे आहे ते मॅटर करतं, कारण तुम्ही जो पण चॅनल बनवत आहात त्या चॅनलला प्रॉपर कस्टमाइज करावं लागतं। तो कस्टमायझेशनचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या कोर्समध्ये बघायला भेटेलच। सोबतच मित्रांनो, जे तुम्ही कस्टमाइज करून पण तुम्हाला जर व्ह्यूज येत नसतील तर तुमच्या 2 चुका ज्या आहेत त्या खूप मोठ्या चुका होत आहेत तुमच्या या। कारण तुम्ही मित्रांनो व्हिडिओ तर बनवता योग्यरित्या, पण व्हिडिओ बनवल्यानंतर तुम्ही सुरुवातीला काय करता, जेव्हा पण तुमचा व्हिडिओज तुम्ही बनवत असता त्यावेळी सुरुवातीला काय करता तुम्ही की म्हणजे फालतूच्या गोष्टी खूप साऱ्या सांगत बसतात। जसे की तुम्ही नेमका कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या टॉपिक रिलेटेड तुम्ही पहिले 20 ते 30 सेकंद बोलतच नाही, तुम्ही फक्त हेच बोलता की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा, असल्या गोष्टी खूप सारे लोक बोलत असतात। तर मित्रांनो, ह्या चुका करायच्या नाहीत। फक्त 1-2 वाक्यामध्ये तुमचं जे पण इंट्रोडक्शन असेल संपवा, तिथून तुमच्या टॉपिकला सुरुवात करा। जो पण तुम्ही टॉपिक शिकवणार आहात त्या टॉपिकला सुरुवात करा। मित्रांनो, तुमचा व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओची लेंथ जवळपास 8 ते 10 मिनिटापेक्षा जर मोठी ठेवता येत असेल तर नक्की ठेवायचं ट्राय करा। कारण मित्रांनो, जर तुमचा व्हिडिओ 10 ते 15 मिनिटाच्या दरम्यानचा असेल तर त्याला जास्तीत जास्त वॉच टाइम पण भेटत असतो आणि वॉच टाइम भेटल्यामुळे तुम्हाला नक्कीच जे आहे ते व्हिडिओला चांगले व्ह्यूज येऊ शकतात। सोबतच मित्रांनो, बऱ्याच लोकांना काय वाटतं की मी व्हिडिओ तर चांगला बनवलेला आहे पण माझ्या व्हिडिओवरती लोक बघतच नाहीत, म्हणजे माझ्या व्हिडिओचे इम्प्रेशनच जात नाहीत। तर मित्रांनो, तिथं तुमचा जो थंबनेल असतो तो थंबनेल खूप खराब झालेला असतो आणि थंबनेल मित्रांनो जितका तुम्ही चांगला बनवाल तितक्या तुमच्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज येणार आहेत। कारण मित्रांनो, एक गोष्ट जर तुम्ही बारकाईने बघितली असेल की तुम्ही ज्यावेळी यूट्यूबवरती व्हिडिओ स्क्रोल करत राहता त्यावेळी तुमच्यासमोर एखादा चांगला थंबनेल दिसला तर तुम्ही लगेच थांबून त्यावरती क्लिक करता। कुठलाही जो व्ह्यूअर्स आहे तो कधीही या व्हिडिओला टायटल काय दिलेलं आहे, व्हिडिओची डिस्क्रिप्शन तर दिसतच नाही, सोडा टायटल आणि थंबनेलच दिसतो सगळ्यात पहिल्यांदा, पण टायटल कुणीही जास्त वाचायला बघत नाही, पहिला बघतात ते थंबनेल। आता थंबनेलवरती तुम्ही काहीच लिहिलं नसेल
तरी देखील तो अट्रॅक्टिव्ह थंबनेल असेल तर मित्रांनो नंतर तुमचा व्ह्यूअर्स टायटल बघतो. समजा तुम्ही जर एखादा आता रेसिपी चॅनलचे एक्झाम्पल खूप देतो, बरेच लोक बोलतात, तर आपण एखादा दुसरा व्लॉगिंग कॅटेगरीतला व्हिडिओ धरूया. तर एखादा व्लॉग व्हिडिओ बनवला असेल आणि त्या थंबनेलवरती तुम्ही असं काहीतरी एकदम भयानक घडलेलं आहे असं दृश्य दाखवलं असेल आणि काही सुद्धा लिहिलं नसेल थंबनेलवरती, तर व्ह्यूअर्स तर पहिला थांबणार की नेमकं या थंबनेलवरती काय दिसते बाबा, भयंकर असा ॲक्सिडेंट वगैरे झालेला आहे आणि डोक्याला वगैरे हात तुम्ही लावून असं भयंकर हे बाबा काय घडलेलं आहे असं जर तुम्ही विचित्र प्रकारे दाखवत असाल थंबनेलवरती आणि तिथं जर तुम्ही असं ऑडियन्सला एंगेज करून ठेवलं की बाबा थंबनेलवरती काहीतरी आहे अट्रॅक्टिव्ह, म्हणजे आत ब्लॉगमध्ये काहीतरी असेल, तेव्हा नंतर तुमचा व्ह्यूअर जर थंबनेलवरती काही सुद्धा लिहिलं नसेल तर डायरेक्ट टायटलकडे बघतो आणि टायटलवरती जर तुम्ही लिहिलं असेल भयंकर मोठा ॲक्सिडेंट झाला इतकंच एकदम शॉर्ट टायटल लिहिलं असेल तर मित्रांनो 100% तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येतात. आणि जरी टायटलमध्ये तुम्ही समजा इंग्लिश वर्ड्स असतील आणि तुमचा ब्लॉग मराठीत असेल तर थंबनेलवरती फक्त तुम्ही असं विचित्र दाखवलेलं आहे थंबनेल आणि फक्त वरती लिहिलं भयंकर मोठा ॲक्सिडेंट इतकं जरी लिहिलं तरी लोक त्यावरती 100% क्लिक करतात. कारण मित्रांनो विषय काय असतो, लोकांना त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट जास्त आहे. ओके, जर तुम्ही ब्लॉग व्हिडिओज बनवत असाल तर तुम्ही नेमकं असं काहीतरी दावायचं की एकदम भयंकर गोष्टी घडलेल्या आहेत. कारण ब्लॉग कॅटेगरीमध्ये पण काय होतं की बरेच जे व्ह्यूअर्स असतात त्यांना काय असतं दुसऱ्याच्या लाईफमध्ये काय घडलेलं आहे ते जाणून घेण्यासाठी जास्त इंटरेस्ट असतो. त्यामुळे तुम्ही थंबनेलवरती दाखवता, आता तुम्ही फक्त थंबनेलवरती ब्लॉगिंग व्हिडिओ बनवता आणि टाकलं आज मी हे केलं, कोणाला सुद्धा घंटा इंटरेस्ट नसतो तुमचा ब्लॉग बघण्यासाठी. पण जर तुम्ही हे लिहिलं की आज मी ब्लॉग करायला गेलो आणि एकदम अचानक अशी भयंकर गोष्ट घडली आणि ते एखादी भयंकर गोष्ट कुठली असेल, समजा ॲक्सिडेंट झालेली असेल किंवा तुमच्या एकाने समजा एखादा मोबाईल वगैरे फुटला अचानक, अशा गोष्टी तुम्ही भयंकर जर थंबनेलवरती लिहिल्या तर नक्कीच तुम्हाला व्ह्यूज तिथून चांगल्या प्रकारे येऊ शकतात. तर त्यासाठी मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट काय, तुमचा व्हिडिओ तर चांगला असणं गरजेचं आहे, सोबतच तुमचा थंबनेल पण महत्त्वाचा आहे. आणि थंबनेल सोबतच मित्रांनो तुम्ही जर तुमच्या व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे एडिटिंग केली असेल, म्हणजे अगदी बोरिंग पार्ट जितके असतात व्हिडिओमध्ये सगळे रिमूव्ह केलेले तुम्ही आणि जितके चांगले चांगले पार्ट आहेत फक्त तितकेच ठेवले असतील तर निश्चितच तुमचा व्हिडिओ मित्रांनो चांगल्या प्रकारे चालू शकतो. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर इन्फॉर्मेशन व्हिडिओज बनवत असाल, म्हणजे समजा बरेच लोक जे आहेत ते टेक कॅटेगरीमधले व्हिडिओज बनवतात किंवा व्हॉट्सअपचं नवीन फीचर आलेलं आहे अशा वेगवेगळ्या गोष्टी बनवत असतात, तर मित्रांनो हे आहेत सर्चेबल टॉपिक. म्हणजे काही लोक या गोष्टी सर्च करून बघतात. आता जास्त नाही सांगत, तुम्हाला कालचंच एक्झाम्पल देतो की 12वीचा निकाल लागलेला आहे, तर 12वीचा निकाल ही सर्चेबल गोष्ट आहे. लोक काय करतात, सिम्पली सर्च करतात यूट्यूबवरती 12वीचा निकाल कुठे बघावा किंवा 12वीचा निकाल कसा बघावा. तर हे मित्रांनो सर्चेबल टॉपिक झाले. आणि मित्रांनो तुम्ही जर टेक कॅटेगरीमधले व्हिडिओज बनवत असाल तर अशा गोष्टी नक्की कव्हर करा, किंवा इन्फॉर्मेशन व्हिडिओज बनवत असाल तर अशा गोष्टी किंवा एज्युकेशन व्हिडिओज असतील या ज्या गोष्टी घडत आहेत ह्या तुम्ही नक्की कव्हर केल्या पाहिजेत. आणि त्यानंतर तुम्ही मग टायटल किंवा थंबनेलमध्ये जे काही लिहायचं असेल की बाबा 12वीचा निकाल आज होणार, 12वीचा निकाल जाहीर कुठून बघायचा, हे जर सिंपल लिहिलं असेल आणि जर तुम्ही थंबनेलवरती लिहिलं असेल आज 12वीचा निकाल ह्या वेबसाईटवरून तुम्ही बघू शकता असं सिंपल लिहिलं असेल आणि मात्र टॅग आणि डिस्क्रिप्शन जर तुम्ही प्रॉपर लिहिली असेल तर तुमचा व्हिडिओचा SEO चांगला होतो आणि तुमचा व्हिडिओ सर्चला जाण्याची शक्यता जास्त असते. आता टॅग्समध्ये काय काय लिहायचं असतं, तुमचा व्हिडिओ कुठल्या कुठल्या नावाने सर्च करू शकतात या सगळ्या गोष्टी लिहायच्या. आता बऱ्याच लोकांनी काय केलं असेल की इंग्लिशमध्ये टायटल दिलं असेल, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. इंग्लिशमध्ये तुम्ही जर लिहिलं HSC बोर्ड एक्झाम रिझल्ट वेबसाईट, हे जर असं सिंपल लिहिलं असेल की HSC रिझल्टची वेबसाईट कुठली आहे असं सिंपल इंग्लिशमध्ये लिहिलं असेल तर तुम्ही टॅक्समध्ये जर मराठी कीवर्ड्स लिहिले तरी चालतील की 12वीचा निकाल कुठून बघायचा, महाराष्ट्र 12वीचा बोर्ड जो आहे HSC बोर्ड जो आहे त्याचा रिझल्ट कुठून बघायचा, किंवा 12वीचा रिझल्ट कुठल्या वेबसाईटवरती बघायचा, 12वीचा रिझल्ट किती वाजता लागणार आहे, 12वीचा रिझल्ट कधी आहे, असे हे जे कीवर्ड्स आहेत हे लोक सर्च करतात आणि हे तुम्ही टॅग्समध्ये टाकायचे असतात आणि तेच तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकले तरी देखील चालतील. असं जर तुम्ही प्रॉपर SEO मित्रांनो केला तर तुमच्या व्हिडिओला देखील चांगल्या प्रकारे व्ह्यूज येणार आहेत. तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की नेमके व्ह्यूज यूट्यूबवरती कशा प्रकारे येतात आणि नवीन क्रिएटरने याचा कशा प्रकारे फायदा घ्यायला पाहिजे. आता मित्रांनो मी जे तुम्हाला सुरुवातीला चॅलेंजबद्दल बोललो होतो ते तुम्हाला मी सांगतो. तर मित्रांनो साईडला तुम्हाला माझ्या मोबाईलची स्क्रीन जी आहे ती दिसत असेल आणि व्ह्यूज बघू शकता 1,58,000 फक्त व्ह्यूज आहेत आणि सबस्क्रायबर आहेत 4,16,991, म्हणजे जवळपास 4,17,000 आहेत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण पुढच्या 20 ते 25 दिवसामध्ये तुम्हाला हा चॅनल मी किती चांगल्या प्रकारे ग्रो करून दाखवणार आहे हे तुम्हाला समजणार आहे. कारण हा माझा एक चॅलेंज असणार आहे, म्हणजे ज्या आता मी तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत, चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवणे, चांगल्या प्रकारे थंबनेल बनवणे, टायटल टॅग डिस्क्रिप्शन या सगळ्या गोष्टींमध्ये प्रॉपर SEO करणे, ह्या सगळ्या गोष्टी मी ज्या आहेत या चॅनलवरती अप्लाय करणार आहे आणि व्हिडिओज अपलोड करणार आहे. आता लास्ट 7 दिवसापूर्वी एक मी व्हिडिओ टाकलेला आहे, तर या व्हिडिओला फक्त 4,400 व्ह्यूज आलेले आहेत. व्ह्यूज बघू शकता इथे तुम्हाला 4,400 दिसत आहेत. इम्प्रेशन CTR 8% आहे.
आहे तो डाऊनच आहे. ॲव्हरेज वॉच ड्युरेशन फक्त 47 सेकंद आहे. जसं की जर तुम्ही व्हिडिओ बघितला हा तर व्हिडिओ आहे जवळपास 9.5 मिनिटाचा आणि फक्त 47 सेकंदच लोकांनी बघितलेला आहे. कारण थोडंफार एडिटिंग कॅटेगरीमध्ये ॲव्हरेज वॉच ड्युरेशन 100% ढासळतं, पण हा 47 सेकंदाचा वॉच टाईम जो आहे तुम्ही कसा 1 मिनिटाच्या वरती जाता येईल याकडे पण फोकस करणार आहे. म्हणजे एंगेजिंग व्हिडिओ जास्त बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. या सगळ्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. पुढचा जो आपला म्हणजे पुढचे व्हिडिओज येतीलच, बट या चॅलेंजचा मी तुम्हाला जवळपास 30 ते 31 मेच्या दरम्यान सांगेल की याचा रिझल्ट नेमका कसा आलेला आहे, 20-25 दिवसात कशा प्रकारे चॅनल ग्रो झालेला आहे. आता मित्रांनो 4 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर असून पण 1 ते 1.5 लाखच व्ह्यूज आहेत. म्हणजे पूर्णपणे चॅनल फ्रीज झालेलं आहे, डेड झालेलं आहे. आणि असं लोक म्हणतात की डेड चॅनल कधी परत चांगल्या प्रकारे व्ह्यूज देऊ शकत नाही, पण मित्रांनो असं अजिबात नाही. आणि लास्ट व्हिडिओ पण आपला 4,500 व्ह्यूजवरतीच अडकलेला आहे. म्हणजे काय तर आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ तर चांगले बनवतोय, पण थंबनेल, टायटल, टॅग यांवरती थोड्याशा आपल्या चुका होत आहेत. आणि ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या मी स्वतःच अप्लाय करणार आहे माझ्या चॅनलवरती आणि मी तुम्हाला चॅनल ग्रो करून दाखवणार आहे. कारण मित्रांनो मला गॅरंटी आहे की या सगळ्या गोष्टी केल्यानंतरच तुम्हाला चांगल्या प्रकारे व्ह्यूज येतात. या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि मी देखील अप्लाय करणार आहे. बघूया आपण 30 मेला आपला कशा प्रकारे रिझल्ट मिळतोय ते. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. तुम्हाला देखील माझ्यासारखं सक्सेसफुल यूट्यूबर व्हायचं असेल, असे 2-2 सिल्वर प्ले बटन्स तुम्हाला देखील मिळवायचे असतील तर मित्रांनो आपला प्रो यूट्यूबर सिरीजचा कोर्स नक्की बघा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल. फक्त 1299 आहे. आत्ता तुम्हाला ही जर किंमत जास्त वाटत असेल तर मित्रांनो तुम्ही यूट्यूब करिअर खरंच बंद करा. कारण मित्रांनो आत्ता 1299 जर तुम्हाला जास्त वाटत असतील तर इन फ्युचर मंथली तुम्हाला लाखो रुपये मिळवण्याचे स्वप्न तुमची फक्त स्वप्नच राहणार आहेत. कारण तुम्हाला योग्य गाईडलाईन्स मिळणं महत्त्वाचं असतं, योग्य मार्ग मिळणं महत्त्वाचं असतं. तो सर्व आपण आपल्या कोर्समध्ये सांगितलेला आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.